भारत हा कृषीप्रधान देश असून येथील अर्थव्यवस्था ही संपूर्ण कृषी क्षेत्रावरच निर्भर आहे। यावर्षी कोरोना अभावी संपूर्ण कृषी अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असताना त्यात निसर्गाचा प्रकोप सातत्यपूर्ण सुरूच असून खरीप हंगामातील मुख्य सोयाबीन व कपाशी पिकाला प्रभावित करणारा ठरला आहे। गेल्या 4 दिवसांपासून मूर्तिजापूर तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे। अशातच ऐन काढणीला आलेले पीक सोयाबीनचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून गेलेल्या पिकाचा अनुभव शेतकऱ्यांना असताना यावर्षीही पुनरावृत्ती झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे। खरीप हंगामातील मूग, उडीद हे पीक आधीच प्रभावित होऊन नुकसान झाले आहे। मात्र या सुरू असलेल्या सततच्या पावसाने तालुक्यातील सोयाबीन पिकाचेही मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे। सध्या स्थितीत सोयाबीन पिकाची उत्पादन क्षमता बघितल्यास प्रति एकर 2 ते 3 क्विंटल उत्पादन यावर्षी होत आहे। वरुण राजाचा प्रकोप संपत नसल्याने यावर्षी शेतकरी पुन्हा कर्जबाजारी राहणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी, लाखपुरी, कुरुम, माना, हातगाव, अनभोरा, हिरपूर यासह आदी परिसरातील सोयाबीन पिकाची कापणीला वेग आला असताना ऐनवेळी पावसाचे आगमन झाल्याने सोयाबीन पिकाची कापणी थांबली असून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आता मात्र तालुक्यातील शेतकरी वर्ग पूर्णतः हवालदिल झाला आहे। याकरिता शासनाने संबंधित विमा कंपनीला तालुक्यातील पीक नुकसान अहवाल देऊन यावर्षी शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून मदतीची मागणी संपूर्ण तालुक्यातून शेतकरी वर्ग करीत आहे। मूर्तिजापूर तालुक्यात गेल्या 4 दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे व पराठी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। सोयाबीन शेतात कापून पडलेले आहे, त्याला कोंब फुटण्याची दाट शक्यता वाढलेली आहे। पावसाने गेल्या वर्षीचीच पुनरावृत्ती म्हणून शेतकरी यावर्षीही पावसामुळे हतबल झालेला आहे, चिंतातूर झालेला आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।